नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बटाटा आणि वाटाण्याचं रस्सा भाजी. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. उकडून घेतलेले 2 बटाटे आहेत, हिरवी मिरची, टोमॅटो, आलं, लसूण आणि वाटाणे. तर हे सर्व साहित्य घेतले. तर आपण आता वाटण तयार करून घेणार आहेत. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि टोमॅटो याचं वाटण करून घ्यायचं. आणि मसाल्यांमध्ये आपण काळं तिखट, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि हळद एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम छान झाल्यानंतर आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतो. जिरे मोहरी छान असं तडतडल्यानंतर आपण जे आलं, लसूण, टोमॅटो आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते आपण पॅनमध्ये टाकून घेतो आणि छान त्याला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर छान आता तेल सुटले. तर आपण हे सुके मसाले घेतलेले आहेत ते सर्व टाकून घेणार आहे. त्यालाही 2 मिनिट आपण तेलामध्ये परतून घेणार आहेत, मस्त एकदम सुगंध सुटेपर्यंत. यानंतर आपण याच्यामध्ये वाटाणे टाकणार आहे ओले. आता सध्या सीझन आहे त्याच्यामुळे वाटाणे भरपूर आहेत. तर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि छान एकदम तेल सुटेपर्यंत खमंग असं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आहे आपल्याला. 2 मिनटानंतर आपण बघूया. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि आपले वाटाणे पण छान शिजलेले आहेत. चेक करून बघायचं. एकदम सहज असं तुटले जातात, वेळ लागत नाही कारण ओले वाटाणे आहेत. यानंतर आपण उकडलेले बटाटे कुस्करून घेतलेले आहेत ते पण टाकायचं आहे आणि ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. एकजीव एकदम झालं पाहिजे. आणि याच्यानंतर आपण रस्सा भाजी करणार आहेत. तर आपण त्यासाठी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. ते गरम पाणी याच्यामध्ये सोडून देणार आहेत. आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसं. मी असं सरभरीतच करणार आहे त्याच्यामुळे 1 ग्लास फक्त गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर छान उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची. असेल तर टाका, नसेल तर काय हरकत नाही, अशी पण छान लागते. मस्त एकदम छान आपलं बटाटा वाटाण्याचं रस्सा भाजी तयार झालेली. ही भाजी तुम्ही भाकरी, पोळी किंवा भात वगैरे याच्यासोबत कशासोबत पण खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.